एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं पुन्हा ऑपरेशन टायगर सुरू केल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरेंचे 5 खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। नेमक्या कुणाकुणाचा प्रवेश होईल हे एकनाथ शिंदेच सांगतील असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। पाहूयात। अनेक लोक आमच्याकडे यायला इच्छुक आहेत। त्याच्या संदर्भामध्ये फक्त शिंदे साहेबच घोषणा करतील। अनेक जण इच्छुक आहेत, एकनाथ शिंदे घोषणा करतील असं शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले। शिरसाटांचा थेट रोख ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांकडे। उद्धव ठाकरेंचे 5 खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। आउटगोईंग थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडूनही प्रयत्न सुरू असल्याचं समजतंय। खासदारांचा जो मुद्दा आहे की 6 खासदार येणार, आता या सगळ्या गोष्टी आज उघड करणं योग्य नाही, परंतु याच्या सर्व जे काही चाललंय ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे। आणि तुम्हाला एवढं नक्की सांगेल की अनेक लोक आमच्याकडे यायला इच्छुक आहेत। त्यात मराठवाड्याचे काही खासदार आहेत नाही, त्याच्या संदर्भामध्ये फक्त शिंदे साहेबच घोषणा करतील। मी उद्या असं म्हणालो की त्यांच्या पक्षाचे 6 खासदार भाजपात सामील होत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्यांच्या पक्षातले 22 आमदार हे अजित पवार गटात सामील होतात आणि उरलेले 10 गिरीश महाजन खिशात घेऊन फिरत आहेत। तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे का? या एकनाथ शिंदेच्या पक्षाला नाही काम, बरं का? ती चालली आहेत नाराज, नेहमीप्रमाणे त्यांना नाराजीचा रोग जळलेला आहे, तो काय त्यांचा दूर होत नाही आहे। ते परत कुठेतरी गावाला जाऊन बसले। फेब्रुवारी महिन्यातही ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरेंचे काही आमदार आणि खासदार शिंदेंच्या शिवसेनेत येणार असा दावा करण्यात आला होता। त्यानंतर दिल्लीत ठाकरेंच्या सर्व 9 खासदारांनी पत्रकार परिषद घेत एकजूट असल्याचं दाखवलं होतं। आता पुन्हा पुढच्या महिन्यात 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे 5 खासदार शिंदेंकडे येणार अशी चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचे 9 खासदार निवडून आले, ज्यात अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाजे, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव लोकसभेवर निवडून गेले। ठाकरे गटांचे कोण फोडायचे असेल तर ऑपरेशन टायगरने ऑपरेशन पेंग्विन करायला पाहिजे। टायगर आणि उद्धव ठाकरेचा काही संबंध नाही, म्हणून ऑपरेशन पेंग्विन हे योग्य नाव असेल आणि मग त्यानुसार ज्यांनी करायचं त्यांनी करावं। शिंदेंच्या बंड्यानंतर शिवसेना फुटली, 40 आमदार शिंदेंसोबत गेले। त्यानंतरही ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून रवींद्र वायकर, राजन साळवी, सुभाष बने यांच्यासारखे नेते शिंदेंकडे आले। आता पुन्हा खासदारांकडे मोर्चा वळवल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।